नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. फक्त 44 नमुने भेसळयुक्त. प्रयोगशाळेनेही हात टेकले. हजारो नमुने तपासणी विना पडून. काय आहे एफडीएच्या कारवाई मागचे सत्य? राज्यात अन्न भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली असल्या तरी या कारवाईच्या वेगाला प्रयोगशाळातील अपुऱ्या सुविधा खीळ घालणाऱ्या ठरत आहेत. पुणे विभागाकडे जून महिन्यात 858 नवे नमुने पाठवण्यात आले. त्यात आधीचे तब्बल 1064 नमुने प्रलंबित होते. परिणामी केवळ 839 अहवाल पूर्ण झालेत. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या 5 जिल्ह्यांचा भार महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे प्रयोगशाळेवर आहे. गेल्या 2-2.5 महिन्यांपासून प्रयोगशाळेत नमुन्यांचा ओघ वाढत आहे. पूर्वी महिन्याला साधारण 300 नमुने यायचे. आता ती संख्या हजारावर गेली. मात्र अपुऱ्या यंत्रणेमुळे नमुने तपासणीवर परिणाम होत असून मध्यंतरी प्रयोगशाळेच्या उपसंचालकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांना पत्र पाठवून 1 ते 10 जुलै दरम्यान नमुने स्वीकारता येणार नसल्याचे कळवलं होतं. त्यामुळे या काळात पुणे विभागात झालेल्या धडक कारवायांमधील अन्नाचे नमुने मुंबईतील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या प्रयोगशाळेत पाठवावे लागले आणि बऱ्याच अहवालांना विलंब झाला. विशेष म्हणजे या प्रयोगशाळेत शालेय पोषण आहार, शासकीय रुग्णालय, शासकीय गोदामे व इतर संस्थांचेही नमुने तपासणीसाठी प्रलंबित होते. महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 35 प्रयोगशाळा आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईमध्ये प्रत्येकी 1 अशा 3 प्रयोगशाळा आहेत. खाद्यपदार्थांची तपासणी नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज ची मान्यता असलेल्या प्रयोगशाळांतच करता येते. राज्यात अशा फक्त 4च प्रयोगशाळा आहेत. मात्र त्यातही तपासणी उपकरणे चांगल्या दर्जाची नसल्याने भेसळ पकडण्यात मर्यादा येत असल्याची माहिती प्रयोगशाळेतील सूत्रांनी दिली. नियमानुसार नमुने आल्यानंतर 14 दिवसात अहवाल देणे बंधनकारक असते. मात्र गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून कामाचा ताण वाढल्याने बरीच तपासणी प्रलंबित आहे.